सगळेजण स्वतःला म्यूट करा. Then today we will start the next reagent, that is iodoisobenzyl diacetate. एक मिनिट मी सगळ्यांना म्यूट करतो इथूनच. Okay. Then today we will start the next reagent, that is fifth reagent, iodoisobenzyl diacetate. Then iodo-isobenzyl diacetate. In this reagent, the basic requirement is first iodine, then benzene, then diacetate. If you can see the screen of your mobile, then there is a representation of the structure of iodo-isobenzyl diacetate. Here, the iodine is trivalent bonded. आता मला सांगा, बेसिकली हॅलोजन कसे बॉन्डेड असतात? आयडोबेन्झिन C6H5I, बरोबर आहे ना? आयडोबेन्झिन, क्लोरोबेन्झिन तिथे क्लोरीन असतं, किंवा मिथिल क्लोराइड CS3Cl, मिथिल आयोडाइड CS3 आयोड म्हणजे आयोडीन असणार आय. तर मला सांगा, प्रत्येक ठिकाणी आयोडीन जो आहे किंवा प्रत्येक ठिकाणी हॅलोजन जो मॉलिक्यूल आहे तो कसा असतो? सिंगली बॉन्डेड असतो. पण इथं जर बघितलात तर इथं आयोडीन हा ट्रायव्हॅलेंट आहे. ट्रायव्हॅलेंट म्हणजे काय? तो 3 बॉन्डेडने अटॅच आहे. मग हे कसं पॉसिबल आहे, असं जर तुमच्या मनामध्ये शंका आली असेल, इट इज नॉट पॉसिबल सर, चुकीचं शिकवलंय. तर हा जो आयोडीन आहे त्याला आपण म्हणायचं आहे हायपर व्हॅलेंट आयोडीन. त्याला म्हणायचं काय? आयोडीन, हायपर व्हॅलेंट आयोडीन. आणि हा आयोडीनच्या बाबतीत पॉसिबल आहे. आता आम्ही MSc 1 ला असताना पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आम्हाला पिरियोडिक टेबल होता, पूर्ण अखंड पिरियोडिक टेबल, त्याची सिरीज. आणि हा पिरियोडिक टेबल होता इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये फर्स्ट इयरला, फर्स्ट सेमिस्टरला. आणि त्याच्यामध्ये आम्हाला होता हायड्रोजन मध्ये आयोडीन. तर आयोडीनचे बरेचसे कंपाऊंड आहेत, त्याच्यामध्ये आयोडीनची व्हॅलेन्सी बदलत राहते आणि त्याच्यानुसार तो, आता हा तुमच्या सिलेबसला नाही तर हा भाग तुम्ही सोडून द्या. इथं लक्षात ठेवायचं आहे की आयोडीन हा ट्रायव्हॅलेंट सुद्धा असू शकतो. तर त्याच्या इनऑर्गॅनिक मध्ये जर तुम्ही बघितलात, आपल्याकडे सिल्वर स्टीन नाही, ऍटकिनचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये ती सिरीज आहे आयोडीन. जर तुम्ही कधी बघितला इंटरेस्ट म्हणून, तर तो आयोडीन बऱ्याच ठिकाणी आपल्याला त्याचे वेगवेगळे फंक्शनल ग्रुप असणारे कंपाऊंड दाखवतो. आणि आता आपण लक्षात ठेवूया काय, तर हा हायपर व्हॅलेंट आयोडीन आहे. आणि हायपर व्हॅलेंट आयोडीन म्हणजे काय, तर त्याचं बरंच आयोडीनची बेसिक जर तुम्ही बघितला तर त्याचे 7 आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन असतात, तो शेअर करतो. आणि शेअर केल्यानंतर सुद्धा त्याच्याकडे काही टेंडन्सी असते की बॉन्ड फॉर्म करायची, त्यामुळे तो एक्स्ट्रा बॉन्ड फॉर्म करतो. त्या नेचरला आपण म्हणूया हायपर व्हॅलेंट प्रॉपर्टी ऑफ आयोडीन. इतकंच आपण आता इथं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला लक्षात ठेवूया. काय त्याचं बेसिक काय बघायची काय आवश्यकता नाही आहे. आता परत बघूया रिएजंटचं स्ट्रक्चर. इथं एक आयोडीन मॉलिक्यूल आहे आणि त्या आयोडीनचे 3 बॉन्ड आहेत. एक बॉन्ड OAC, OAC म्हणजे OC डबल बॉन्ड OCS3, दॅट इज ऍसिटेट. आणि तसे 2 OAC ग्रुप अटॅच आहेत त्या आयोडीनला. आणि एक बॉन्ड अटॅच आहे बेन्झीन. हा तुमचा रिएजंट आहे. मग हा रिएजंटचा रोल काय, तर this is specific reagent for oxidation of ketone into corresponding acetylene in presence of methanolic NaOH. तर हा जो रिएजंट आहे, हा रिएजंट तुमचा कीटोनचं कन्व्हर्जन करतो असिलोइन. आता प्रश्न पडला असेल असिलोइन म्हणजे काय. आता असिलोइन म्हणजे एक हा फंक्शनल ग्रुप आहे. आणि हा फंक्शनल ग्रुप कशाचा आहे, तर अल्फा हायड्रॉक्सी कीटोन, त्याला आपण म्हणणार आहे असिलोइन. राईट, अल्फा हायड्रॉक्सी कीटोनला काय म्हणणार आहे आपण, असिलोइन. इन प्रेझेन्स ऑफ मिथॅनॉलिक NaOH. आता मिथॅनॉलिक NaOH म्हणजे काय, तुम्हाला NaOH चे पॅलेट माहित आहे आणि मिथॅनॉल माहित आहे. तर मिथॅनॉल मध्ये NaOH घ्यायचा डिझॉल्व्ह करून. आपण नॉर्मली जर लॅबमध्ये बघितलं तर आपण पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केलेला NaOH, वॉटर मधला NaOH. पण इथं काय घ्यायचंय, तर मिथॅनॉलिक NaOH म्हणजे मिथॅनॉल मध्ये डिझॉल्व्ह करून घ्यायचं NaOH. तर हा काय करतो रिएजंट, तुमचा बेसिक आयोडोआयसोबेन्झिल डायऍसिटेट प्लस NaOH इन मिथॅनॉल. मग आपल्याला काय मिळेल, ऑक्सिडेशन ऑफ कीटोन
into असिलॉइन. आणि असिलॉइन म्हणजेच काय? अल्फा हायड्रॉक्सी कीटोन. द नेचर ऑफ रिएजंट इज इलेक्ट्रोफिलिक. आता रिएजंटचं नेचर कसं आहे? इलेक्ट्रोफिलिक. इलेक्ट्रोफिलिक म्हणजे काय? तर त्याच्यावरती तुमचा जो रिएक्टंट आहे तो न्यूक्लियोफाइल म्हणून ऍक्ट होणार आहे. आणि धिस रिएजंट मेनली यूज फॉर अरिल मिथिल कीटोन इनटू करस्पॉन्डिंग असिलॉइन. अरिल मिथिल कीटोन म्हणजे काय? बेसिकली अरिल म्हणजे अरोमॅटिक कंपाऊंड आणि कीटोन म्हणजे सी डबल बॉन्ड ओ, आणि सी डबल बॉन्ड ओ ला अटॅच असायला कोण पाहिजे? तर बेसिकली मिथिल ग्रुपच असायला पाहिजे. तर आपल्याला करस्पॉन्डिंग असिलॉइन ग्रुप मिळू शकतो. त्यातलं जर तुम्ही पहिलं रिएक्शन बघितलं तर हे एक एक्झाम्पल आहे ऍसिटोफिनॉल C6H5 सी डबल बॉन्ड O CS3. आणि तुमचा हा रिएजंट आहे आयडो आयसो बेन्झिल डायऍसिटेट इन प्रेझेन्स ऑफ मिथॅनॉल NaOH इन मिथॅनॉल. मग काय होतं रिएक्शन मधला जर प्रोडक्ट बघितला तर जो तुमचा CS3 आहे त्यातला एक हायड्रोजन निघून जातो आणि तो ग्रुप अटॅच होतो कोण? OH ग्रुप अटॅच होतो. म्हणजेच हा जो फंक्शनल ग्रुप तयार झालेला आहे त्या फंक्शनल ग्रुपला आपण म्हणायचं आहे असिलॉइन. मी दाखवतो. हा जो फंक्शनल ग्रुप आहे त्या फंक्शनल ग्रुपला काय म्हणायचं आहे? असिलॉइन. अल्फा हायड्रॉक्सी कीटोन. ओके. देन second one example also the substituted acetophenone derivatives, that is para-bromo acetophenone derivatives, same reactant, same solvents, that is NaOH in methanol. Then we got CH2OH. जिथं CH3 आहे त्याला एक हायड्रोजन रिप्लेस होईल आणि आपल्याला मिळेल काय? तिथं OH ग्रुप मिळेल. इथं सुद्धा जर बघितलात तर तसंच आहे. बाकीच्या रिंग मध्ये काही फरक पडत नाही. फक्त CH3 मधला एक हायड्रोजन निघून जातो आणि तो तयार होतो काय? OH. Then next slide. Preparation of the reagent. This reagent, also known as phenyl iodine bracket मध्ये 3 diacetate, in short PIDA. आता हा रिएजंट तुम्हाला पिडा लागणार आहे. फिनिल आयोडीन डायऍसिटेट, शॉर्ट मध्ये PIDA, is a hypervalent iodine. Chemical formula C6H5I O C double bond O CH3 twice म्हणजे आपला acetate. It is used as oxidizing agent in organic chemistry. त्याचा रोल आहे oxidizing agent म्हणून. Then it can be prepared by two methods. The very first discovered by Konrad Wilgerodt method. In this method, the iodobenzene reacts with a mixture of acetic acid and peracetic acid. त्याच्यामध्ये काय आहे? ऍसिडिक ऍसिड CH3COOH, त्यामुळे इथं आहे CH3CO2H COOH. हा आहे ऍसिडिक ऍसिड आणि हा आहे CH3C डबल बॉन्ड OOH म्हणजेच पर ऍसिडिक ऍसिड. हे पर ऍसिडिक ऍसिड आणि ऍसिडिक ऍसिडच्या मिक्सचर मध्ये मिथिल आयडोबेन्झिन जर आपण ऍड केलं आणि त्याची रिएक्शन केली तर आपल्याला मिळतो कोणता? आपला रिएजंट, दॅट इज PIDA with the loss of water molecule. Second one method is it can be also prepared from iodosobenzene and glycyl acetic acid. इथं जर बघितलात तर हा आयडोसोबेन्झिन आहे. ह्याचं नेचर स्ट्रक्चर कसं आहे? C6H5I डबल बॉन्ड O, याला म्हणायचं आहे आयडोसोबेन्झिन. रिएक्ट्स विथ glacial acetic acid CH3COOH. Then we got our phenyl iodine diacetate, that is our reagent. Then the mechanism. In this mechanism I am explaining the example of acetone, that is CH3C double bond O CH3. The very first is we can take NaOH in methanol, right? Then the role of OH minus is to abstract the acidic proton. Then what happened? Then it abstract the proton from methyl group CH3. Then CH2 minus will form. That is CH2 minus is our carbanion, and this carbanion is converted into the double bond. It can forms double bond and O minus. Then this O minus again come in resonance
then we can form CH2 minus. This CH2 minus is carbanion, and this CH2 minus is attacked towards our reagent, that is आयोडीन. आता मी मगाशी म्हटलं होतं काय की हा रिएजंट आहे इलेक्ट्रोफिलिक, त्यामुळे तुमचा जो रिएक्टंट आहे तो असणार आहे न्यूक्लियोफिलिक. त्यामुळे हा CH2 मायनसचा अटॅक आयोडीन कडे केल्यामुळे OAC ग्रुप, हा OAC ग्रुप गुड लिव्हिंग ग्रुप असतो, तो निघून जातो आणि परत इथं काय राहतो तयार, शिल्लक काय राहतो तुमचा CH3 C डबल बॉन्ड O CH2 आयोडीन OAC आणि पीएच ग्रुप. पीएच ग्रुप म्हणजे तुमचा आपला बेन्झीन. मग ह्याच्यामध्ये आपण परत रिएक्टिंग सिस्टीम मध्ये म्हणजे NaOH मिथेनॉल मध्ये डिझॉल्व्ह केलं होतं, त्यामुळे आता इथं मिथेनॉल येईल आणि मिथेनॉल आल्यामुळे काय होईल आता, इट कॅन अटॅक टुवर्ड्स द कार्बोनिल कार्बन. CH3OH, it can attach to the carbonyl carbon, then O minus, and this O minus attacks towards the CH2 group, and here the whole PHIOAC is a good living group, hence it can be removed. Then there is a three-membered epoxide will form. Three-membered epoxide will form. That three-membered epoxide आपण म्हणायचं आहे oxirane. Then after the second mole of solvent, that is methanol, will attack the highly substituted position of carbon. Then we can form CH3C OMe bond CH2OH. And after the use of HCl, that is deprotecting reagent, then it can be removed methanol as byproduct to form CH3C11O CH2OH. This is the mechanism. मी परत मेकॅनिझम एक्सप्लेन करणार आहे, काही वेळेला कुणाला अजून समजलं नसणार आहे तर मी थोडंसं परत समजावून सांगतो. हा तुमचा ऍसिटोन मॉलिक्यूल घेतलेला आहे. ऍसिटोन मॉलिक्यूल मध्ये आपण घेतलेला आहे NaOH. हा NaOH कार्बोनिल ग्रुप वरती अटॅक करत नाही, तर हा OH मायनस जेव्हा अल्कोहोलिक असतो, मिथेनॉलिक असतो, तेव्हा काय होतो, तो स्ट्रॉंग बेस म्हणून ऍक्ट होतो आणि तो काय करतो, ऍसिडिक प्रोटॉन अपस्टेक करतो. आता ऍसिडिक प्रोटॉन कुठं आहे, हा जो CH3 ग्रुप आहे इथं पण सेम आहे CH3 ग्रुप, त्यामुळे कुठलाही काढून घ्या काही फरक पडत नाही. तर इथला एक आपण कन्सिडर करूया की इथला एक हायड्रोजन ग्रुप काढून घेतला, म्हणजे काय झालं, हा बनला आता वॉटर मॉलिक्यूल H2O, पण इथं काय बनला CH2 मायनस. हा कसा असतो, तर हा रेझोनन्स मध्ये असतो, कीटो इनॉल टाइप स्ट्रक्चर असतो त्याचं, टॉटॉमस. CH2 मायनस CH2 डबल बॉन्ड फॉर्म करेल आणि O मायनस अशा प्रकारे फॉर्म होईल, पण हा हायली अनस्टेबल असतो. तो काय करतो, O मायनस जो आहे परत कार्बन बरोबर डबल बॉन्ड फॉर्म करतो आणि डबल बॉन्ड फॉर्म केल्यानंतर हा CH2 मायनस आयोडीन कडे अटॅक करेल आणि एक OAC ग्रुप जो गुड लिव्हिंग असतो तो निघून जातो. परत इथं आयोडीन हा तुमचा उरलेला ऍसिटोनचा ग्रुप, हा तुमचा फिनिल आणि हा तुमचा OAC ग्रुप ऍज इट इज आहे. त्याच्यानंतर येतो मिथॅनॉल. हा मिथॅनॉल काय करतो, तर इथं हा जो तुमचा कार्बोनिलिक ग्रुप आहे त्या कार्बोनिलिक ग्रुप वरती अटॅक करतो, त्यामुळे काय होईल, O मायनस, हा O मायनस परत इथे येऊन अटॅक म्हणजे डबल बॉन्ड फॉर्म करत नाही, कारण की OMe ग्रुप आपला थोडासा निघून जाण्यास कठीण आहे, कारण की हा जर CH2 वर अटॅक केला तर आपला हा आयोडीन ग्रुप गुड लिव्हिंग आहे तो निघून जातो आणि अशा प्रकारे आपल्याला इपॉक्साइड फॉर्म होतो. परत एक दुसरा मॉलिक्यूल ऑफ मिथॅनॉल हॅज सबस्टिट्यूटेड हायली सबस्टिट्यूटेड कार्बनवरती अटॅक करतो आणि हा CH2 मधला जो काय CH ला कार्बनला अटॅक जो O होता तो आता CH2 कडे म्हणजे पुश ढकलला जाईल. मग आपल्याकडे काय मिळेल आता, CH3COMe CH2OH. हा CH2OH म्हणजे काय, CH2O मायनस आणि ह्यातला हा O मायनस ह्यातला जो H असतो तो अपस्ट्रॅक्ट करतो आणि आपल्याला मिळेल काय, CH3C CH2OH OMe. आता हा जर OMe हा OMe जर बघितला, जर तुम्ही सेकंड सेम मध्ये जर चांगला अभ्यास केला असणार आहे प्रोटेक्शन डिप्रोटेक्शन मध्ये, तर मिथॅनॉल आपण यूज केला होतो प्रोटेक्शन ऑफ कीटोनिक ग्रुप. आता इथं ऑलरेडी काही न यूज करता तो प्रोटेक्ट झालेला आहे स्वतःहूनच, त्यामुळे आता आपल्याला काय करावं लागणार आहे, डिप्रोटेक्ट करावं लागणार आहे. आपण यूज केला HCl, तर परत लॉस ऑफ 2 molecular ऑफ मिथॅनॉल वी कॅन फॉर्म अवर डिझायर्ड acetylene derivative. This is the mechanism. Then next slide. This reagent also oxidize 2,6-diacetyl pyridine derivative. It cannot be oxidation of nitrogen. हा जो आहे
रिएजंट हा पिरिडिन मध्ये जो नायट्रोजन आहे त्याचं ऑक्सिडेशन न करता केअरफुली तो ऑक्सिडेशन करतो, दॅट इज मिथिल ग्रुप. आणि काय करतो त्याचं मिथिल ग्रुपचं ऑक्सिडेशन, त्याला एक OH ग्रुप लावून देतो, म्हणजेच असिलोन फॉर्म करतो आणि इथं नायट्रोजनचं ऑक्सिडेशन करत नाही. दिस इज दी सिलेक्टिव्हिटी. देन reagent is selective because free hydroxy group is not oxidized. आता जर तुम्ही हा बघितला तर एक प्रकारचा हा स्टेरॉइडचा स्ट्रक्चर आहे, तुमच्या स्क्रीनवर दिसत असणार आहे. त्या स्टेरॉइडच्या स्ट्रक्चर मध्ये एक OH ग्रुप आहे आणि दुसरा आहे तो मिथिल कीटोनिक ग्रुप आहे. हा जो तुमचा रिएजंट आहे, हा रिएजंट तुमचा जो रिएक्शन सिस्टम मध्ये OH ग्रुप आहे त्याचं ऑक्सिडेशन करत नाही, तर तो कोणाचं करतो, फक्त जो कीटोनिक ग्रुपला जो मिथिल ग्रुप अटॅच आहे तिथं ऑक्सिडेशन करतो, म्हणजे तिथं असिलेंट फॉर्म करतो. त्यामुळे अशा ठिकाणी ह्या रिएजंटचा रोल आपण यूज केला जातो नॅचरल प्रोडक्ट मध्ये फॉर नॅचरल सिंथेसिस. इथं जर बघितला तर इथं सिमिलर आहे, फक्त आपण कीटोनला प्रोटेक्ट केलेले आहे आणि इथं हा कीटोन नाही ऍक्च्युअली ग्रुप, तर इथं आहे इस्टर आहे. तर इस्टर असू द्या किंवा कीटोन असू द्या, तर तो काय करतो, अल्फा कार्बन आहे तिथं आपल्याला हायड्रॉक्सी ग्रुप अटॅच करतो विथ द लॉस ऑफ 1H प्लस आयॉन. कसा करतात आपल्याला मेकॅनिझम बघितलेलीच आहे. RCH2 जो एरो दाखवतो तर तो ग्रुप आहे मिथॉक्सी, मिथिल ग्रुप मधला सबस्टिट्यूटेड मिथिल ग्रुप आहे, RCH2 आहे. तर तो अल्फा पोझिशनला आहे, त्याचं कन्वर्जन करतो आपल्यामध्ये कशामध्ये, तर OH ग्रुप मध्ये, दॅट इज असिलोन. This reagent not oxidize free OH group along with carbon carbon double bond. हा फ्री OH चं ऑक्सिडेशन करत नाही, कार्बन कार्बन डबल बॉन्डचं ऑक्सिडेशन करत नाही, तर तो काय करतो, फक्त ओनली अल्फा कार्बन जिथं तो CH2 असू द्या किंवा CH असू द्या तिथंच फक्त ऑक्सिडेशन करतो आणि तिथं काय फॉर्म करतो, असिलोन फॉर्म करतो. इथं जर तुम्ही आरोप बघितलात तर बरोबर ह्या पोझिशनलाच OH ग्रुप केलेले आहे ऑक्सिडाइज. आता आपण बघूया सिमिलर मेकॅनिझम फॉर इस्टर. CH3 C डबल बॉन्ड O OMe, ह्याचं नाव काय, तर ह्याचं नाव आहे मिथिल ऍसिटेट. येस, मिथिल ऍसिटेट. तर हा मिथिल ऍसिटेट आपण OH बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये आला. OH कसला आहे हा, तर हा मिथॅनॉलिक OH. हा काय करणार आहे, हा प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करणार आहे. तर कुठला प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करणार आहे, तर O ला अटॅच इथला इस्टरचा करेल की इथला करेल, तर इथला जो प्रोटॉन असतो कार्बनला अटॅच डायरेक्ट, तर तो मोर ऍसिडिक असतो. त्यामुळे हा प्रोटॉन कॅप्चर करतो, अब्स्ट्रॅक्ट करतो आणि इथं बनेल काय आता CH2 मायनस. हा CH2 मायनस काय करेल, डबल बॉन्ड फॉर्म करेल O मायनस. हा O मायनस काय करेल, परत डबल बॉन्ड फॉर्म करेल CH2 मायनस. म्हणजे हे कसे असतात, इट इज इन टॉटॉमस फॉर्म. हा जेव्हा CH2 मायनस असणार आहे तो रिएजंट वरती अटॅक करेल आयोडीन वरती, OEC ग्रुप काढून टाकेल. OEC ग्रुप काढून टाकल्यानंतर काय होईल, परत आपल्याला अशा प्रकारे स्ट्रक्चर मिळेल, MEO C डबल बॉन्ड O CH2 आयोडीन OACPH. त्याच्यानंतर आपला एक मिथेनॉलचा जो आपला मिथेनॉलिक NaH मध्ये घेतला होता तो अटॅक करेल ह्या कार्बोनिल कडे, O मायनस. हा O मायनस CH2 ला अटॅक करेल आणि ऑक्सिडेंट फॉर्म करेल किंवा इपॉक्साइड फॉर्म करेल विथ द लॉस ऑफ दिस गुड लिव्हिंग ग्रुप. त्याच्यानंतर दुसरा MEOH काय करेल, हा इपॉक्साइड रिंग ब्रेक करेल आणि आपल्याला MEO C डबल बॉन्ड COMe अशा प्रकारे मिळेल प्लस CH2OH. आणि इथं डिप्रोटेक्ट केलं तर आपल्याला मिळेल काय, ह्या ग्रुपचा कीटोनिक ग्रुप मिळेल. ह्या ग्रुपचा आपल्याला काय मिळेल, कीटोनिक ग्रुप मिळेल. ठीक आहे, दिस इज दी एक्झाम्पल विथ इस्टर. इथं आपला पाचवा रिएजंट कंप्लीट झाला. देन वी विल स्टार्ट द नेक्स्ट वन रिएजंट, दॅट इज डेस मार्टिन पर आयोडिनेट रिएजंट. आता इथं पण बघूया डेस मार्टिन पर आयोडीन रिएजंट मध्ये, इट इज अ ऑक्सिडायझिंग रिएजंट. इट कॅन बी यूज फॉर ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल टू aldehydes and secondary alcohol to the ketones. Its IUPAC name is 3-oxo 1,3-dihydro 1-lambda-5 2-benzene O diazole 1,1,1 trial triacetate. स्ट्रक्चर बघितलात तर DMP रिएजंटचं थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे,
काय कॉम्प्लिकेटेड आहे तर इथं बेन्झिन रिंग आहे ह्या बेन्झिन रिंगला एक 5 मेंबर रिंग फ्यूज झालेलं आहे त्या 5 मेंबर रिंग मध्ये 1 नंबरच्या पोझिशनला म्हणजे आयोडीन आहे तिथं आपण पोझिशन टाकतो 1 नंबरच्या पोझिशनला आयोडीन आहे 2 नंबरच्या पोझिशनला ऑक्सिजन आणि 3 नंबरच्या पोझिशनला आपला कार्बोनिल ग्रुप आहे आणि हा जो आयोडीन आहे त्या आयोडीनला 3 OAC ग्रुप अटॅच आहेत लक्षात ऍसिटेट ग्रुपला आपण शॉर्ट मध्ये लिहितो OAC असे 3 ग्रुप अटॅच आहेत ह्याचा रोल काय आहे प्रायमरी अल्कोहोल असेल तर कन्व्हर्जन कसं करतो अल्डिहाइड मध्ये सेकंडरी अल्कोहोल असेल तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो कीटोन मध्ये करतो कसं करतो आपण याची मेकॅनिझम बघणार आहे पण त्याच्या आधी ह्याची काही प्रॉपर्टीज आहेत त्या आपण प्रॉपर्टीज बघूया दिस रिएजंट हॅज सेव्हरल ऍडव्हान्टेजेस ओव्हर क्रोमियम अँड DMSO बेस्ड ऑक्सिडायझिंग एजंट आता आपण ह्याच्या आधी पण बघितलेलं आहे सेकंड सेमिस्टर मध्ये काही क्रोमियम होते पोटॅशियम डायक्रोमेट असतील किंवा DMSO डायमिथिल सल्फॉक्साइड यांचा रोल सुद्धा सेम आहे प्रायमरी अल्कोहोलचा कन्व्हर्जन अल्डिहाइड मध्ये करणार सेकंडरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन आपण कीटोन मध्ये करणार पण हा त्याला बरेचसे ऍडव्हान्टेजेस खूप चांगले आहेत क्रोमियम आणि DMSO पेक्षा कुठले आहेत तर इट रिक्वायर्स milder condition. This reaction can be carried out at room temperature and neutral pH. The rate of the reaction time is very short. The product yield is higher. The work आता जर तुम्ही बघितला क्रोमियम बेस असतील किंवा DMSO हायली कॉस्टली असतो क्रोमियम सुद्धा हायली कॉस्टली असतो त्याच्यापेक्षा ही जी प्रोसिजर आहे वर्कअप अगदी सिम्प्लिफाय हाय केमोसिलेक्टिव्हिटी असताना आपल्याला मिळणारा हा यील्ड जास्त असतो त्याच्यानंतर टॉलरन्स ऑफ सेन्सिटिव्ह फंक्शनल ग्रुप अँड लॉंग शेल्फ लाईफ जर सेन्सिटिव्ह फंक्शनल ग्रुप जर असतील त्या कंपाऊंड मध्ये तर त्याचा आपल्याला काही फरक पडत नाही तो फक्त प्रायमरी किंवा सेकंडरी अल्कोहोल आहे का एवढंच बघतो आणि हा जो रिएजंट आहे बराच काळ ठेवून टाकला तर तो स्वतःहून व्हॅनिश होत नाहीये डिकम्पोज होत नाही दिस इज दी ऍडव्हान्टेजेस ऑफ DMSO इथं तुमच्या स्क्रीनवरती जी एक रिएक्शन दिसते तर त्या स्क्रीनवरती R1 R2 आणि त्या कार्बनला अटॅच OH ग्रुप आहे तर हा जो आहे रिएजंट इथं R1 च्या ठिकाणी जर हायड्रोजन घेतला तर तुमचा काय बनेल आता R1 च्या ठिकाणी जर हायड्रोजन घेतला तर तुमचा बनेल प्रायमरी अल्कोहोल आणि R1 च्या ठिकाणी जर अल्किल ग्रुप घेतला तर तुमचा बनेल काय सेकंडरी अल्कोहोल मग अशाच एक्झाम्पल मी जनरल लिहिलेलं आहे जर प्रायमरी अल्कोहोल असेल तर आपलं प्रोडक्ट मिळणार आहे अल्डिहाइड आणि जर सेकंडरी असेल तर आपलं प्रोडक्ट मिळणार आहे कीटोन बघूया प्रिपरेशन हाऊ वी कॅन सिंथेसाइज दिस रिएजंट DMP when 2 आयोडोबेन्झोइक ऍसिड हे स्ट्रक्चर आहे बेन्झोइक ऍसिड ऑर्थो पोझिशनला आयोडीन घेतलं तर आपल्याला मिळेल काय 2 आयोडोबेन्झोइक ऍसिड रिएक्ट्स विथ ऑक्झोन हे नाव आहे ह्या स्ट्रक्चर असं आहे K+O- S OH ह्याचा रोल असतो की हा ऑक्सिजन देतो तर ह्याचं नाव आहे पोटॅशियम पेरॉक्सीसल्फेट देन these 2 आयोडोबेन्झोइक acid reacts with oxone in water forms IBX that is 1 hydroxy 1,2 benzodoxone 3H1 oxide 2 hydroxybenzoic acid एवढं त्याचं नाव आहे त्यामध्ये त्याचं शॉर्ट फॉर्म दिलेला आहे IBX हा IBX परत आपण ऍसिलेशन रिएक्शन केली इन प्रेझेन्स ऑफ ऍसिडिक अनहायड्रेट then we can form DMP the very simple reaction हा रिएजंट फक्त ऑक्सिजन देतो आणि आपल्याला IBX फॉर्म होतो हा IBX ची रिएक्शन ऍसिडिक अनहायड्रेट वर केलं तर आपल्याला मिळतो DMP सेकंड वन मेथड same as above in this mechanism in this reaction again 2 iodobenzoic acid is taken in presence of potassium bromate in sulfuric acid then we can form IBX and this IBX again react with acetic anhydride then we can form our reagent Dess-Martin per iodine that is DMP आता इथं जर तुम्ही बघितलात तर आयोडीन किती बॉन्ड फॉर्म केलेला आहे बघा तर 5 बॉन्ड फॉर्म केलेला आहे दिस इज पेंटाव्हॅलेंट
राईट. आणि ह्या प्रॉपर्टीला आपण म्हणायचं हायपरव्हॅलेंट प्रॉपर्टी ऑफ आयोडीन. आता आपण बघूया मेकॅनिझम. तर इथं जर मेकॅनिझम बघितला तर हा आपला डीएमपी रिएजंट आहे. आणि इथं जर पहिला मी एक्झाम्पल घेतलेलं आहे ते सेकंडरी अल्कोहोल घेतलेलं आहे. हा आपला रिएजंट कसा आहे बघा, 6 आपले बेन्झिन रिंग आहे. त्या बेन्झिन रिंगला 5 मेंबर रिंग फ्यूज झालेले आहे. त्या 5 नंबरच्या रिंग मध्ये एक आयोडीन आहे, 2 नंबरच्या पोझिशनला ऑक्सिजन आहे आणि 3 नंबरच्या ग्रुपला कार्बोनिल ग्रुप आहे. आणि ह्या आयोडीनला 3 ओएसी ग्रुप आहेत. हा आयोडीन 5 बॉन्ड फॉर्म केलेला आहे. आता इथं घेतलं आपण काय, सेकंडरी अल्कोहोल. हा सेकंडरी अल्कोहोल मधला जो ओएच ग्रुप आहे, त्या ओएच ग्रुप मधला जो ऑक्सिजन आहे त्याच्यावरती लोन पेअर आहे. तो लोन पेअर काय करतो, तो अटॅक करतो डायरेक्टली ऑन आयोडीन. इथं थोडस बॉन्ड दाखवतो. हा जो आयोडीन आहे, हा आयोडीनचं नेचर काय आहे, इलेक्ट्रोफिलिक. हा ऑक्सिजनचा अटॅक कुठे करेल, आता आयोडीन करेल. मग आयोडीन वरती हा बॉन्ड फॉर्म होत असताना त्यातला एक लिव्हिंग ग्रुप निघून जावा लागेल. कुठला निघून जाईल, तर हा ओएसी ग्रुप निघून जाईल. बरोबर. हा ओएसी ग्रुप निघून गेल्यामुळे आपल्याला मिळणारं स्ट्रक्चर हे असं असणार आहे. आपला बेन्झीन रिंग ही 5 मेंबर रिंग, 2 ओएसी ग्रुप आणि इथला हा ऑक्सिजन ओ, हा आर ग्रुप, हा आर ग्रुप आणि इथं आपला एक हायड्रोजन असतो, तो आपण दाखवत नाही. राईट. मग निघून गेलेला ओएसी ग्रुप आहे तो काय करणार आहे, हा आता असणार आहे, हा बेस म्हणून असतो ओएसी ग्रुप. हा बेस काय करतो, ऍसिडिक प्रोटॉनला अबस्ट्रॅक्ट करतो. सिमिलरली हा काय करतो, अबस्ट्रॅक्ट करताना हा प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट करतो. हा प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट केल्यामुळे इथला जो हायड्रोजनचा बॉन्ड आहे तो ऑक्सिजन वरती डबल बॉन्ड फॉर्म. ऑक्सिजन वरती डबल बॉन्ड फॉर्म करायचा असेल तर ऑक्सिजनला हा बॉन्ड ब्रेक करावा लागेल. आणि हा बॉन्ड ब्रेक करायचा झाला असेल तर आपल्याला आयोडीनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी त्यातनं आणखी एक ओएसी ग्रुप निघून जातो आणि आपल्याला मिळतो कीटोन. त्याच्यानंतर हा CH3 डबल बॉन्ड ओ ओ मायनस इथला H घेतल्यामुळे आपल्याला मिळतो एक ऍसिटिक ऍसिड. आणि हा आपल्याला उरलेला रिएजंट, त्याला आपण म्हणायचा आहे आयोडीन. आणि इथं जर बघितलात तर हा आहे ट्रायव्हॅलेंट आयोडीन. आपण मागच्या लेक्चरमध्ये मागच्या रिएजन मध्ये बघितलं होतं की आयोडीनचा 3 बॉन्ड हा कसा असतो, स्टेबल असतो. त्याच्यानंतर आता आपण बघूया इथं सिमिलर अल्कोहोल, म्हणजे आता आपण घेणार आहे सेकंडरी अल्कोहोल आहे, पण इथं घेणार आहे व्हिसिनल डाय. हा कसा आहे रिएजंट, व्हिसिनल डाय. तर आता पहिल्यांदा काय करूया, व्हिसिनल डाय मधला जो एक ऑक्सिजनचा लोन पेअर आहे तो काय करणार आहे, तर तो लोन पेअर तुमच्या आयोडीनकडे अटॅक, त्यातला एक ओएसी ग्रुप निघून जाईल. सिमिलरली लगेच दुसरा ऑक्सिजनचा काय लोन पेअर होता तो सुद्धा काय करेल, अटॅक करेल, परत दुसरा ओएसी ग्रुप सुद्धा निघून गेला. आता ह्या रिएजन मध्ये काय राहिला शिल्लक, फक्त हा आयोडीन ओ ग्रुपने अटॅच झालेला आहे, 2 ओ ग्रुपने आणि एक एसीओ ग्रुपने अटॅच. एक ओएसी ग्रुप जो निघून गेला होता तो एक परत मगासारखा प्रोटॉन काढून घेईल. प्रोटॉन काढून घेतल्यामुळे हा काय करेल, ऑक्सिजनवरती डबल बॉन्ड फॉर्म करेल. ऑक्सिजनला डबल बॉन्ड फॉर्म करायचं असेल तर ऑक्सिजन आयोडीनला हा बॉन्ड ब्रेक करावा लागेल. हा बॉन्ड ब्रेक केला तर काय होईल की आयोडीनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय होण्यासाठी परत इथला बॉन्ड सोडावा लागेल. त्यामुळे आपल्याकडे इथं तयार होईल काय, आता इथं O मायनस तयार होईल. मग इथं काय काय निघून जाईल, एक ऍसिटिक ऍसिडचा मॉलिक्यूल निघून जाईल. त्याच्यानंतर इथं कार्बोनिल ग्रुप तयार झाला आणि इथं O मायनस. हा O मायनस आपल्या रिएक्शन सिस्टम मधनं H अबस्ट्रॅक्ट करेल आणि आपल्याला मिळेल काय, असिलोआईन. म्हणजे इथे लक्षात काय ठेवायचं आहे, ह्या रिएजंट वरती प्रायमरी अल्कोहोल असेल तर अल्डिहाइड, सेकंडरी अल्कोहोल असेल तर कीटोन, जर व्हिसिनल डायोल असेल तर आपल्याला मिळतो प्रोडक्ट काय, असिलोआईन. हे लक्षात ठेवायचं. ह्याचं नेचर कसं आहे मी मागाशी सांगितलं, असिलोआईन टाइप नेचर. त्याच्यानंतर फक्त 3 मिनिटं शिल्लक राहिल्यात, कदाचित आपला ही मीटिंग थांबेल तर बघूया. आपला हे आता रिजन जास्त नाहीये, संपलं तर नाही तर आपण परत लेक्चर कंटिन्यू करूया. इथेच बघूया परत प्रायमरी अल्कोहोल. सेम मेकॅनिझम आहे. प्रायमरी अल्कोहोल जर अब्सेन्स ऑफ वॉटर मध्ये केली तर आपल्याला रेट ऑफ रिएक्शन इज व्हेरी स्लो, बट पाण्याच्या इन प्रेझेन्स ऑफ वॉटर मध्ये केली तर रेट ऑफ रिएक्शन इज व्हेरी फास्ट. द मेकॅनिझम ऑल्सो द सेम. काय करेल, हा O मायनस अटॅक करेल ओएस आयोडीन वरती, एक ओएसी निघून जाईल, आपल्याला अशा प्रकारे डेरिव्हेटिव्ह मिळेल. त्याच्यानंतर OAC इथं जो कार्बनला अटॅच प्रोटॉन असतो तो घेतो काढून, त्यामुळे आपल्याला मिळेल काय, ऍसिटिक ऍसिड प्लस आवर
प्रायमरी अल्कोहोल असल्यामुळे आपल्याला मिळेल तर आपल्याला अल्डिहाइड आणि आपला उरलेला आयोडिनिन रिएजंट. ठीक आहे. त्याच्यानंतर मी थोडंसं स्किप करतोय सेम मेकॅनिझम असल्यामुळे. हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. हा आहे प्रायमरी अल्कोहोल, त्या मिळालेलं मला अल्डिहाइड. हा आहे प्रायमरी अल्कोहोल म्हणून मला मिळालेला आहे अल्डिहाइड. हा आहे प्रायमरी अल्कोहोल म्हणून मला मिळेल अल्डिहाइड. हा सेकंडरी आहे म्हणून कीटोन. हा सेकंडरी आहे म्हणून कीटोन. हा सेकंडरी आहे म्हणून कीटोन. अशा प्रकारे त्याचा डीएमपीचा रोल आहे. तुम्ही प्रॅक्टिससाठी त्याची मेकॅनिझम प्रॅक्टिस करत राहा. जसं तुमची मेकॅनिझम मध्ये जर तुम्ही प्रॅक्टिस चांगली झाली तर तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची डॉन असणार. पुढचा रिएजंट आहे पॉलिफॉस्फरिक ऍसिड, पण आता होणार नाहीये. पण मी याची नोट्स शेअर केलेले आहेत, हे लिहून काढून टाका तुमच्या वहीमध्ये. ठीक आहे. आता आपण आजचं लेक्चर इथंच थांबूया. इथून पुढचं लेक्चर आता आपण कधी भेटणार आहे? बुधवारी. आणि जर शक्य झालं, अजून आमचं काही प्लॅन नाहीये, सोमवारी आमच्या घरी म्हणजे पाहुण्यांचं एक लग्न आहे, त्यामुळे मला सोमवारी मी लेक्चर घेणार नाही. आणि मंगळवारी कदाचित पूजा असणार आहे म्हणून पण मला शक्य नाही. झालं शक्य, पूजा वगैरे कॅन्सल झाली किंवा वेळ त्याला नंतर जायचं असेल तर मी मंगळवारी लेक्चर घेऊ. अदरवाईज लेक्चर बुधवारी होईल. तर मंगळवारी लेक्चर असेल तर मी सोमवारी मेसेज करतो. ठीक आहे. 16 जण आहात आज लेक्चरला.